वर ज्यांचा कायम हात असतो, कायम आशीर्वाद असतो आणि नवनाथ तू लढ आम्ही आहे असं म्हणणारं व्यक्तिमत्व म्हणजे मंगलदास आप्पा बांदल हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतील. सॉरी या ठिकाणी प्रथमतः महाराजांचा सन्मान होईल, तो सन्मान मंगलदास आप्पा बांदल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मयूरचा फोन आला होता, मला म्हटलं आप्पा येणार आहे. या ठिकाणी महाराजांची कीर्तनरूपी सेवा झाल्याबद्दल आपल्या भागाचे माजी नगरसेवक महादेव पाटरे पाटील यांच्या वतीने वैयक्तिक 2000ची देणगी त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील आदरणीय आप्पा. नवरात्र महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. आपण सगळे खराडीकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आपण पुणेकर बी आहात आणि शिरूरकर पण आहात. शिरूरची बहुसंख्येने मंडळी इथे उपस्थित आहेत. आज नवनाथचं एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं की त्याचा जोश हा कायम असतो. त्याची आपण दहीहंडी पाहिली, एक नंबरची दहीहंडी करतो. नवरात्राचा महोत्सव दरवर्षी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. जे बापाने केलं ते मुलांनी करावं असा एक बापाचा आग्रह असतो. पण काकांना न सांगताच नवनाथनी काकाच्या पुढचं एक पाऊल टाकलं. मी तुला नवनाथ मनापासून शुभेच्छा देतो की काका राजकारणामध्ये खरं तर त्यांनी कधी त्या बाजूला गेलेच नाही. त्यांचा खूप माणसांमध्ये संपर्क होता. त्यांनी अनेक मित्रांना मोठं केलं, पण कधी अपेक्षा नाही ठेवली की आपल्या वाट्याला काहीतरी यावं. आणि म्हणून आपण सगळे मायबाप मंडळी खरं तर काकाच्या आग्रहास्तव, नवनाथच्या आग्रहास्तव, त्यांच्या नवरात्रीचं जे मंडळ आहे त्याच्या आग्रहास्तव सगळे आपण आलात. या ठिकाणी हेमंत आबा आहेत, आमचे शेळके साहेब आहेत, इकडं ठाकूर पाटील आहेत आणि महाराज समीर बाढाळे असं एक व्यक्तिमत्व आहे वाघुलीमध्ये की मनापासून सगळ्यांच्यावर प्रेम करणारा माणूस आहे. आणि समीराबाई या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. पूजाताईचा उल्लेख केला, रामदास ठाकूरांचा उल्लेख केला. आता नवनाथनी पूजाची पूजा करायची की पूजानी नवनाथची पूजा करायची हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की नवनाथपेक्षा पूजेच्या पायात काहीतरी आहे. एकदा पूजेचा प्रयोग करून बघायला मला काही अडचण नाही. दोघांचे बाप राजकारणामध्ये आहे. नवनाथचा बाप पण राजकारणामध्ये सगळ्यात अव्वल स्थानी आहे आणि आमच्या पूजाचे सुद्धा वडील, आता वडील म्हणले थोडं स्टँडर्ड वाटतं, पण बाप राजकारणामध्ये आहे. आणि म्हणून ही दोघंही नवरा बायको अगदी मनोभावे लोकांची सेवा करत असतात. आणि पैशावाले इथं आहेत, कुठं बसले, तिकडे गेले कोपऱ्यात. पैशावाले आहे, फायनान्सवाला इथं माणूस आहे, इथं काय आता अडचण नाही. आणि खर्च अजिबात नाही, आता खर्च करायला अडचण नाही. आणि म्हणून आपण सगळी मंडळी, खरं तर मी महाराज तुम्ही बोलत होता, तुमचं नावच संग्राम आहे, संग्राम उभं करणं तुमच्या रक्तात आहे. आणि तुम्ही बोलायला लागला असं जर कधी तुम्ही अशा वेगळ्या बहुल समाजामध्ये जर बोललात तर महाराष्ट्रात का होईल मला माहिती नाही. कारण तुमचं जे वाक्य आहे, माणसं पेटवणारं कसं पेटावं तर संग्राम महाराजांकडून शिकावं. खरं तर त्यांचं आडनाव भंडारे. भंडाऱ्याचं आणि छत्रपतींचं फार वेगळं नातं आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं आणि भंडाऱ्यांचं नातं, शिवल्यांचं नातं हे फार वेगळं आहे. महाराज तुमची जन्मभूमी मला माहीत नाही कुठली आहे, पण तुमची कर्मभूमी मात्र संभाजी महाराजांची असावं असं मला नेहमी वाटतं. की तुमचा शब्द, तुमचं असणारे हिंदू धर्मावरती प्रेम, हा हेमंत आबा म्हणजे मनसेचा राज ठाकरेंच्या गळ्यातला ताईत आहे. मी त्यांना सहज बोलता बोलता ते मला म्हणत होते की पैलवान हे महाराज एक 100 वर्ष उशिरा जन्माला आले. म्हणलं का बरं? ते म्हणले खरं म्हणजे ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्याची गरज होती, काही त्या ठिकाणी शूरवीर लागत होते, त्यावेळेस खऱ्या महाराजांचा जन्म व्हायला पाहिजे होता असं ते मला सांगत होते. ही राज ठाकरेंची माणसं अशीच आहेत. राजसाहेबाची माणसं म्हणजे एक वेगळीच त्यांना ते बाळकडू आहे. ते आमचे या ठिकाणी आबा आहेत. आणि एक समाधान वाटतं की शिरूरकर मंडळीवरती पठारे कुटुंबाचं प्रेम हे आजच नाही
तो सालोसाल आहे. अगदी या भागात ग्रामपंचायत असताना सुद्धा एकनाथ काकाचं काही तिकडे काम नव्हतं, पण एकनाथ काका कुणाच्या दहाव्याला, कुणाच्या मैतीला, कुणाच्या लग्नाला, कुणाच्या काय नसल असं एकनाथ काका, मला वाटत नाही तुम्ही तिकडं केलं असेल. एकनाथ काका हजर आहेच. तिकडला नातेवाईक लवकर यायचं नाही दहाव्याला, पण एकनाथ काका सकाळी 6लाच दहाव्याला नदीच्या तीरावर असायचे. हे जे प्रेम आहे ना, तर हे प्रेम तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि म्हणून या कुटुंबाने मी तर नेहमी प्रत्येक वेळेस मी आलो की मी या परिसरामध्ये शिरूरकरांना नेहमी आवाहन करतो की एकदा पठाऱ्यांच्या ताटामध्ये काहीतरी वाढा, एकदा काय व्हायचं ते होऊ द्या. शेवट याला जर राजश्रय नसेल महाराज तर उपयोग नाही. जसं तुकाराम महाराजांना राजाश्रय होता छत्रपतींचा, राजा मोठे का महाराज मोठे तो भाग वेगळा आहे, पण महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी छत्रपतींना सुद्धा आशीर्वाद तुकोबारायांचा होता आणि तुकोबारायांना सुद्धा राजाश्रय छत्रपतींचा होता. ही आख्यायिका आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की आईवडिलांवरती खरोखर प्रेम करा. अगदी गोरोबा काकापासून तर पार तुकडोजी महाराजांचे संत जर आपण पाहिले तर कुणाच्या वाट्याला परमेश्वर आला का नाही मला माहिती नाही, पण जो पुंडलिक आपल्या आईवडिलांना दोऱ्या घेऊन काशीला गेला होता, त्या पुंडलिकाला कुकुट ऋषीच्या आश्रमात गेल्या, त्याचं ज्ञानार्जन झालं. आणि कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये ज्ञानार्जन झाल्याच्या नंतर जो दोरीने आईवडिलांना घेऊन गेला होता, त्यांना त्या ठिकाणी निद्रास्त अवस्थेमध्ये त्यांची सेवा करणारा पुंडलिक पांडुरंगाला सुद्धा त्याचं प्रेमात पडावं आणि पांडुरंगाने त्याला भेटायला जावं. तरी पांडुरंगाला सांगितलं माझे आई वडील झोपलेले, शेजारी पडलेली वीट बाजूला टाकली आणि सांगितलं तुला जर यायचंच असेल, भेटायचंच असेल तर माझे आई वडील ज्यावेळेस उठतील त्यावेळेस भेटू, तिथंच थांब. 28 युगे त्याची वाट पाहतो आहे. तुम्ही कुणाचं काय करसाल मला माहिती नाही, पण ज्याने आई वडिलांची सेवा केली ना त्याला देवाला भेटायला यावंच लागतं. हा इतिहास आहे. आणि म्हणून काही करा. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं बा, अंतरी निर्मळ गळायचं काय, वाचेचं रसाळ तेने गळामाळ असू नसो. काही करू नका, पण परमेश्वराने जी निर्माण केलेली नाती आहे ना आई वडिलांची, ती मात्र सांभाळून ठेवा. काही कुणाच्या पाया पडायची गरज नाही. आणि म्हणून जसं महाराजांनी सांगितलं, पण धर्म जपला पाहिजे. म्हणून आपल्या शेजारी धर्मासाठी बलिदान करणारा राजा आहे, त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण एक काम कमी होऊ दे, गरिबी असू दे, पण धर्म जपला पाहिजे. महाराज तुम्हाला मनापासून सॅल्यूट करतो. आता राज्यकर्ते थोडे बोटचोपे धोरण ठेवतात, कारण त्यांना मताची गरज असते म्हणून गोल 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 बोलत असतात. तुम्हाला काय भिकाऱ्याला हीच गावचे तीच गाव नाही, इथं तर चालला दुसरीकडे. हे जे आहे ना हे खरं टिकतं. आणि म्हणून महाराज मला तुमचं समाधान वाटलं, तुमचा अभिमान वाटतो की हिंदू धर्मासाठी जगावंच लागणार आहे. मी तुमच्या रील्स पाहतो, तुमचं सारखं मला रील्स पाहूशीच वाटतात की महाराज काय बोलतायत काय बोलतायत काय बोलतायत. पण अप्रतिम धर्माविषयी बोलणारा माणूस, त्या ठिकाणी मला महाराज तुमचा स्वभाव आवडतो. आणि अशीच प्रक्रिया तुम्ही भविष्य काळामध्ये चालू राहा. आणि नवनाथनी सुद्धा आमच्या शिरूरकरांसाठी आणि या पुणेकरांसाठी ही जे नवरात्रीचा जो उत्सव केलेला आहे, त्या अगणित लोक त्याला मदत करत असतात, मनापासून मदत करत असतात. आज अदृश्य हात त्याच्या या सगळ्या कार्यक्रमांना आबा मनापासून मदत करत असतात. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये आता महादेवराव 3री टर्म आहे ना महादेवरावांची, 3 टर्म ना, बाळासाहेब महादेवरावांच्या 2 झाल्या का, एक महादेवराव जरा आता इकडं पण घ्या, जरा हात लावा. मग आमच्या पूजेला लावलं तरी चालेल, असं काही नाही. पण शेवट बघा, राजसत्ता शेवट टाकायला जाऊन गाडगं लपवायची काही गरज नाही. शेवट देणारे तुम्हीच आहे. तुमच्याकडे मागितलं म्हणजे बस, दुसरीकडे काय मागायचं. आणि म्हणून तुम्ही एकदा आमच्या नवनाथवर आणि पूजेवर कधीतरी प्रेम करून बघा, तुमचं प्रेम व्हायला जाणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. कारण मी त्याला नेहमी सांगत असतो, संघर्ष कर. संघर्ष जर केला नाही तर काय मिळणार नाही. कारण सोन्याच्या चमच्यात तोंडात जन्माला घेऊन येणारी माणसं ही कधी इतिहास घडवत नसतात. तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काळाच्या छाताडावर जी माणसं उभी राहतात ना, तीच माणसं इतिहास घडवतात. आणि म्हणून तुम्ही सगळे मायबाप मंडळी आमच्या पूजाला आणि आमच्या नवनाथवर एकदा प्रेम करावं अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. नवरात्रीची आता नवरात्री संपलेल्याच आहेत. आज शेवटचीच या ठिकाणी आहे. आणि कबीर महाराजांचं कीर्तन आहे. एकदा कलगीतुरा असा एक प्रकार असतो पहा, पूर्वी काळामध्ये असायचं. एका बाजूला संग्राम महाराज तिकडे ठेवायचे आणि एका बाजूला कबीर महाराज ठेवायचे. एक रंगतच वेगळी येणार आहे. दोघेही तरुण आहेत, त्यांनाही छत्रपतींचं खूप प्रेम आहे. मुसलमान माणूस आहे, पण छत्रपती जरी कापलं ना तरी कबीरांच्या रक्तात छत्रपतीच निघणार अशी माणसं सुद्धा आहे. कारण मला नेहमी वाटतं, मी या महाराजांना, संग्राम महाराजांना पाहिलं, भंडारे महाराजांना आणि कबीर महाराजांना पाहिलं की साम्य वाटतं
ही माणसं देह विसरून राजांच्यावरती बोलतात, धर्मावरती बोलतात आणि शेवट हेच आपल्याला शेवट कडेला जाणार आहे. म्हणून ती संस्कृती जपण्याचं काम आपण सगळी मंडळी करूयात. आज नवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळे मायबाप मंडळी आमच्या या मंडळावरती, नवनाथवर, पूजाताईवरती, काकांवरती, महादेवरावरती, आमच्या आबांवरती सगळ्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आपण उपस्थित झालात. पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला या ठिकाणी या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि छत्रपतीच्या घोषणा आपण दिल्या पाहिजे, कारण महाराजांनी सगळं आता शिजून ठेवलेलं आहे. थोडंसं हातवर करून छत्रपतीच्या नावाने आपण घोषणा देऊ आणि त्या ठिकाणी आरतीला जाऊयात. सगळ्यांनी हातवर करून का घोषणा द्यायच्या जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की, जरा जोरात आवाज. अरे हिंदू है हम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद आप्पा, तुमचं मार्गदर्शन, शुभेच्छा नेहमीच आमच्या बरोबर आहेत, यात काही शंका नाही. यानंतर आपली देवीच्या गाभाऱ्यासमोर आरती होईल. त्यानंतर आपले महादेव पटरे पाटील असतील, मंगलदास आप्पा असतील, समीर आबा असतील, हेमंत आबा असतील, संदीप शेळके असतील, राजाभाऊ ठाकूर असतील, जे जे मान्यवर आरतीसाठी उपस्थित राहिले त्यांचा सर्वांचा मान सन्मान त्या ठिकाणी आपण देवीच्या समोर घेणार आहोत. चला संग्राम बापू, आपण देखील देवी